राज्य शासनाच्या कृषी विभागानं बियाणे खरेदीसाठी साथी पोर्टल 2 चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहे। मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केलाय। त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते संघटनांनी आज एक दिवसीय आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून विक्री बंद आंदोलन पुकारलंय। राज्य शासनाच्या कृषी विभागानं बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टल 2 चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहे। मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केलाय। त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेता संघटनांनी आज आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून एक दिवसीय विक्री बंद आंदोलन पुकारलंय। देशातील 32 राज्यांमध्ये हे ॲप सुरू करण्यात आलं असून केवळ महाराष्ट्र सरकारनंच हे सक्तीचं केलं असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केलाय। प्रत्येक बियाण्यांच्या पाकिटाचं लेबल नंबर वेगवेगळं असल्याने ही प्रक्रिया खूप किचकट होत असल्याचंही विक्रेत्यांनी म्हटलंय। विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार साथी पोर्टल 2 वरील प्रक्रिया गुंतागुंतीची असून व्यवहार करताना अनेक अडचणी येणं तसंच ग्राहकांना बियाणे विक्री करताना विलंब होणं अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे या पोर्टलच्या अंमलबजावणीस विरोध दर्शवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कृषी व्यावसायिकांनी एक दिवसाचा व्यापार बंद ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधलं। महाराष्ट्र शासनाने जो साथी ॲप सगळं महाराष्ट्रभर सगळ्या कृषी सेवा केंद्रांना लागू केलेला आहे, तो ॲप जो आहे तो अतिशय अडचणीचा आहे। कुठलाही व्यावसायिक त्या ॲपमधून बियाणं विकू शकत नाही आणि ट्रेसेबिलिटी जर शेतकऱ्यासाठी पाहिजे आहे तर प्रत्येक बॅगला किंवा कोड त्यांनी दिलेला आहे। शेतकरी तो कोड स्कॅन करून त्या बॅगची ट्रेसेबिलिटी करू शकते। महाराष्ट्रभरातला कुठलाही व्यावसायिक या ॲपमधून बियाणं विक्री करू शकत नाही। त्या महाराष्ट्रभर सर्व व्यावसायिकांनी डिसाईड केलेलं आहे की आम्ही हा ॲप वापरणार नाही। त्यासाठी आज एक दिवसाचा महाराष्ट्रातले सर्व कृषी सेवा केंद्र, अकोला जिल्ह्यातले सर्व कृषी सेवा केंद्र हे बंद ठेवून महाराष्ट्र शासनाने केलेल्या ॲपच्या विरोधात आम्ही निषेध करतो आहे।